श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नारायण सरोवरात मध्यावर आसन मंडी घालून बसलेले स्वामी असंख्य लोकांनी पाहिले होते. परंतु बघता बघता आपल्या डोळ्यांसमोरून स्वामी अदृश्य झाले. हा चमत्कार सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला होता. काही जण म्हणू लागले की स्वामी आकाशमार्गाने अतिजलदपणे दक्षिण देशी झोपावले. स्वामी जे अंतर्ध्यान पावले ते थेट द्वारकेला आले, कारण त्यांचा भुऱ्या बाबा नावाचा एक परम भक्त त्यांची अनेक वर्ष वाट पाहत होता. भुऱ्या बुवा हा एक भुऱ्या बुवा हा एक मोठा योगी पुरुष होता. त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्यांची आकर्षण शक्ती विलक्षण वाढली होती. तेजपुंज भुऱ्या बुवा परमेश्वरी चिंतनात अखंड दंग असायचे. हजारो लोक त्यांच्या दर्शनाला यायचे. कोणी त्यांना नवस बोलायचे आणि काय कार्य पूर्ण झाले की नवस फेडायला यायचे. लोकांच्या अडीअडचणी ते सोडवायचे. द्वारकेत त्यांचा महिमा एवढा प्रचंड वाढला होता की चहू दिशांनी माणसे भुऱ्या बाबांना भेटायला यायची. त्यांचे महत्व खूप वाढले होते. परंतु भुऱ्या बुवा मनातून समाधानी नव्हते. सर्व सिद्धी त्यांच्या समोर उभ्या होत्या, तरीही वैयक्तिक पातळीवर ते संतुष्ट नव्हते. कारण त्यांना श्री दत्तात्रेयांचा सगुण साकार दर्शनाची विलक्षण तहान लागली होती. किती दिवस लोटले, किती मास लोटले, किती वर्ष लोटली, भुऱ्या बाबांची ही श्री दत्त दर्शनाची इच्छा पूर्ण होत नव्हती. आताशे त्यांना वारंवार वाटू लागले होते की आपली तपश्चर्या फुकट गेली. सिद्धी प्राप्त झाल्या, परंतु परमेश्वराचे दर्शन होत नाही. या विचाराने ते खूप उदासीन झाले होते. परमेश्वराला त्यांची ही अवस्था लक्षात आली होती आणि श्री दत्त दर्शनाची मंगळवेळ वायुवेगाने त्यांच्या दिशेने आकाशमार्गाने दौडत येत होती. प्रत्येक साधक भक्ताला परमेश्वर भेटीची तीव्र तहान लागलेली असते. वेदांनी परमेश्वराचे वर्णन करताना म्हटले आहे, नेती नेती तो मग आहे कसा ही ओढ प्रत्येक भक्ताला लागते. शेवटी लक्षात घ्या की प्रत्येकाची ही तहान एकच आहे. मार्ग भिन्न परंतु उद्देश एकच आहे. परमेश्वर अशा साधकांना इतर अनेक गोष्टी देतो, परंतु साधकाचे त्यांनी समाधान होत नाही. भुऱ्या बुवांना परमेश्वराचे अनेक सिद्धी दिल्या. लोकांचे दुःख हरण करून त्यांना आनंदी करण्याची विलक्षण सिद्धी ताकद त्यांना मिळाली होती. परंतु 3 मुखांचा 6 हातांचा पाठीमागे गाय असलेला श्री दत्त त्यांना प्रत्यक्ष अनुभवायचा होता. श्री दत्तात्रेयांना त्याची ही तहान आली आणि दत्तात्रेयांनी ठरवले की भुऱ्याबुवांना प्रत्यक्ष दर्शन द्यायचे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की मानवी आयुष्यात एकच तहान सत्य आहे आणि ती म्हणजे श्री दत्तावतारी श्री स्वामीचे सुंदर दर्शन. एका रात्री एका अद्भुत चमत्कार घडला. श्री दत्तात्रेयांच्या अखंड चिंतनात भुऱ्याबुवांना गाढ झोप लागली. ध्यानी मनी स्वप्नी केवळ श्री भक्तांचे दत्तांचे स्मरण आणि चिंतन करणाऱ्या भुऱ्याबुवांना स्वप्नामध्ये श्री दत्तात्रेयाचे अप्रतिम दर्शन झाले. त्या स्वप्नात ते प्रवास करीत होते. निसर्ग जणू प्रत्यक्ष अनुभवत होते. अचानक गंगेचा खळखळता प्रवाह त्यांनी पाहिला. बघता बघता ते गंगेत्रीपाशी आले. तेथे झाडाखाली श्री दत्तात्रेय भुऱ्याबुवांची वाट पाहत उभे होते. भुऱ्याबुवांना अतिशय आनंद झाला. अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यातून आनंद अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. भुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या दंडाला धरून हलकेच उभे केले. भुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना डोळे भरून पाहायचे म्हणून डोळे उघडले, तेव्हा ते स्वप्नातून जागे झाले. श्री दत्तात्रेयांची मूर्ती अदृश्य झाली होती आणि त्यांच्या समोर साक्षात स्वामी समर्थ उभे होते. स्वामींचे ते तेजस्वी रूप पाहून भुऱ्याबुवांना अतिशय आनंद झाला. स्वप्नातून जागे झाल्यावर सत्यसृष्टीत प्रत्यक्ष स्वामी एकमुखी दत्तात्रेयाच्या रूपात त्यांच्या समोर उभे होते. धन्य धन्य आजी सुदीन स्मरण करिता आणि नंदन उभे राहिले. साक्षात येऊन दिधले दर्शन अंतर्बाह्य. प्रत्यक्ष स्वामींना समोर पाहून भुऱ्याबुवांना गगनानंद झाला.
स्वामी श्री दत्तावतारी आहेत याची त्यांना खात्री पटली. स्वप्नातून सत्याकडे येणाऱ्या महामार्गावर स्वामी जणू उभे होते. मध्यरात्र होती, परंतु भोवती स्वच्छ पौर्णिमा होती. भुऱ्याबुवांची अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली. आपल्या प्रत्येकाच्या मनात देवाचे एक निश्चित रूप असते. आपली प्रत्येकाची इच्छा असते की देवाचे ह्याच रूपात आणि स्वरूपात दर्शन व्हावे. कित्येक साधक भक्तांना ते तसे होते सुद्धा. हा एक दर्शन प्रवास आहे. अत्यंतिक ओढीने आपण परमेश्वरी रूपाकडे खेचले जातो. लोहचुंबकाकडे खेचले जावे तसे आपण देवाकडे खरे तर खेचले जातो. हे काम वास्तविक अखंड नामस्मरण करते. जो साधक अष्टप्रहार नामस्मरणात दंग असतो त्याची देवभेटीची तहान सर्वात अधिक तीव्र असते. तशी सिद्धी प्राप्त झालेल्या भुऱ्याबुवांची होती. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सिद्धपुरुष म्हणून संबोधावे अशा भुऱ्याबुवांना साक्षात श्री दत्तात्रेयांची स्वप्नात दृष्टांत दिला की मी आता स्वामी समर्थाच्या रूपात सर्वत्र संचार करतो आहे. मला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर स्वामी समर्थांना शरण जा. आणि तसेच घडले. भुऱ्याबुवांना स्वामीच्या रूपात श्री दत्तात्रेयांचे सुंदर दर्शन घडले. आता आपण श्री स्वामी समर्थांचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू.